माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेजी, दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे सहकारी मंत्री, राज्यमंत्री, आमदार, पीडब्ल्यूडी विभागाचे अप्पर मुख्य सचिव, MSRDCचे MD, सर्व नाशिक जिल्हा आणि ठाणे जिल्ह्याचे प्रशासनिक अधिकारी, आज आमच्या महायुतीच्या सरकारकरता ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जे स्वप्न आम्ही 2014 नंतर महायुतीचं सरकार आल्यावर बघितलं होतं, त्याची एक प्रकारे पूर्तता आज या ठिकाणी होते। समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नाहीये, हा महाराष्ट्राच्या समृद्धीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे आणि म्हणूनच याला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अशा प्रकारचं नामकरण हे आपण दिलेलं आहे। कारण या महामार्गाने महाराष्ट्राचं इंटिग्रेशन साधलेलं आहे। जवळपास महाराष्ट्राचे 24 जिल्हे या महामार्गामुळे JNPT पोर्टशी कनेक्टेड आहेत आणि लवकरच हा महामार्ग नवीन वाढवण बंदराशी देखील आम्ही कनेक्ट करणार आहोत। त्यामुळे पोर्ट लेड डेव्हलपमेंट ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम या महामार्गाच्या माध्यमातून होणार आहे। आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी याच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं, त्यानंतर मग मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आम्ही दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केलं। तिसरा 25 किलोमीटरचा टप्पा दादाजी भुसेंच्या नेतृत्वात त्याचं उद्घाटन झालं आणि आज जो शेवटचा टप्पा आहे याचं उद्घाटन आम्ही सगळे महाराष्ट्रातल्या महायुती सरकारचे प्रतिनिधी या ठिकाणी करतो आहोत। आता हा जो महामार्ग आहे जवळपास 55,335 कोटी रुपये खर्च करून हा महामार्ग आपण तयार केलेला आहे आणि 701 किलोमीटरचा महामार्ग आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उडान पूल आणि डोंगर दऱ्याच्या ठिकाणी तयार केलेले वायाडक्ट याची संख्या 73 आहे, 73। वन्यजीवांकरता जी संरचना केली आहे, वन्यजीवांना कुठेही संचाराकरता अडचण होऊ नये, अडथळा होऊ नये म्हणून जवळपास 100 वेगवेगळ्या संरचना या ठिकाणी तयार केल्या आहेत, ज्यामध्ये पहिल्यांदाच देशामध्ये वन्यजीवांकरता 8 ओव्हरपास आणि 92 अंडरपास तयार करण्यात आले आहेत। आणि आपण कॅमेरा ट्रॅपमधनं बघू शकतो की अतिशय नीट वन्यजीवांचं विचरण या ठिकाणी या ट्रॅप, या अंडरपास आणि ओव्हरपासच्या माध्यमातून चाललंय। एकूण याच्यामध्ये 32 मुख्य पूल आहेत आणि 317 लहान पूल या महामार्गाकरता बांधण्यात आलेले आहेत। 59 ओव्हरपास आणि 229 अंडरपास, जितके रस्त्याच्या लगत शहरं गावं येत आहेत यांना एक तर ओव्हरपास मिळालाय किंवा अंडरपास मिळालेला आहे। सगळ्यांचं या ठिकाणी जो राईट ऑफ वे आहे तो प्रोटेक्ट करण्याचं काम आपण केलंय। याच्यामध्ये एकूण 7 बोगदे केले आहेत
आणि ज्या बोगद्यामध्ये आपण बसलेलो आहोत हा सर्वात मोठा जवळपास 8 किलोमीटरचा बोगदा आहे आणि देशातला आत्ताच्या परिस्थितीतला सगळ्यात रुंद बोगदा हा इगतपुरीचा बोगदा आहे। अर्थात लवकरच याचा रेकॉर्ड आपणच तोडणार आहोत। ज्यावेळी आपण पुणे मिसिंग लिंकचं काम पूर्ण करू त्यावेळी याचाही रेकॉर्ड तुटेल आणि मग जो बोगदा तयार होईल तो देशातला सगळ्यात मोठा बोगदा असेल। पण आज हा देशातला सगळ्यात मोठा बोगदा आहे। पादचाऱ्यांसाठी 180 ओव्हरपास आहेत, 224 अंडरपास आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी करता इंटरचेंज आपण बघितलं असेल, जणू काही एखाद्या कागदावर चित्र काढावं अशा प्रकारे हे अतिशय सुंदर असे डिझाईन केलेले इंटरचेंजेस असे एकूण 25 इंटरचेंज आपल्याला या ठिकाणी या समृद्धी महामार्गामध्ये पाहायला मिळतात। आपण 11 डिसेंबरला पहिला टप्पा केला, 26 मेला दुसरा टप्पा केला, 11 डिसेंबर 22, 26 मे 23ला दुसरा टप्पा, 4 मार्च 24ला तिसरा टप्पा आणि आज अंतिम टप्प्याचं आपण काम पूर्ण केलंय। हा जो शेवटचा टप्पा आहे हा 76 किलोमीटरचा आहे। याच्यामध्ये एकूण 5 जुळे बोगदे ज्याची एकूण लांबी 11 किलोमीटर आहे। यातला सर्वात लांब बोगदा ज्याच्यामध्ये आपण आता आहोत आणि जे लोक आमच्यासोबत ट्रॅव्हल करत होते त्यांनी बघितलं की याच्यामध्ये फायर सिस्टम अशी तयार केलेली आहे की ज्यावेळी टेम्परेचर 60 डिग्रीपर्यंत जाईल ऑटोमॅटिक त्या ठिकाणी पाणी पडणं पाऊस पडणं चालू होतं आणि लागलेली आग किंवा तशा प्रकारची परिस्थिती ही काबूमध्ये येते। टेम्परेचर 30 वर आलं की ऑटोमॅटिक ते बंद होतं। म्हणजे 100% पूर्णपणे ऑटोमॅटिक फायर प्रूफ सिस्टीम याच्यामध्ये केली आहे आणि ठिकठिकाणी रेस्क्यूच्या दृष्टीनं दोन्ही बोगद्यांना जोडणारे त्या ठिकाणी जोड बोगदे तयार केलेले आहेत। म्हणजे एखाद्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आणि रेस्क्यू करायचं असेल तर त्या जोड बोगद्यातनं आपल्याला रेस्क्यू करता येतं अशा प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था केली आहे। आता आपण जर बघितलं तर जवळपास 16 दुहेरी वायाडक्ट या रस्त्यावर आपण केले, ज्यातला सगळ्यात लांब वायाडक्ट जो आहे हा 2.28 किलोमीटरचा आहे। एका वायाडक्टवर आपण थांबलो होतो, त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितलं किती खालपर्यंत आपण त्या ठिकाणी गेलेलो आहोत। आणि या 76 किलोमीटरमध्ये 3 प्रमुख इंटरचेंजेस आहेत, इगतपुरी, खुडघर आणि आमणे। आपण जर बघितलं तर जवळपास स्थानिक प्रजाती वापरून 33 लाखाहून अधिक रोपांची लागवड समृद्धी महामार्गांवर करण्यात आलेली आहे। आणि आता कालच आम्ही आपल्या वन विभागाला हे आदेश दिलेले आहेत, समृद्धी महामार्ग असेल, पालखी मार्ग असतील, इतर मार्ग असतील, याच्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचं मॅन्डेट हे आपण वन विभागाला दिलंय। आपल्याला मी वन्यजीवाकरता काय केलं सांगितलंय। सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक 500 मीटरवर जल पुनर्भरणाची व्यवस्था या ठिकाणी केली आहे। म्हणजे पाऊस पडल्यानंतर ऑटो रिचार्ज किंवा वॉटर रिचार्ज जो आपण करतो त्याची व्यवस्था दर 500 मीटरवर या रस्त्यावर करण्यात आलेली आहे। आणि हा रस्ता करताना 1000 शेततळी आपण तयार केलेली आहेत। रस्त्याचं मातीकाम चालू असताना जे काही खोदकाम केलं त्यात 1000 शेततळी ही आपण तयार केलेली आहेत। याच्यामध्ये 200 मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण करण्याची योजना आपण तयार केली आहे, ज्यातल्या 35 मेगावॅटचं आपलं ऑलरेडी काम सुरू झालेलं आहे। आणि पलीकडे 500 ठिकाणी आपण सौर ऊर्जा निर्मिती करू शकतो। जवळपास 22 ठिकाणी सुविधा आहे। आणि याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे जी टोलची प्रणाली आहे ती पण या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक पद्धतीची आहे। 61 टोल प्लाझा आहेत, पण पूर्ण रोडवर आपल्याला कुठेही त्या ठिकाणी थांबावं लागत नाही अशा प्रकारची त्याची इंटरचेंजेसवर व्यवस्था आपण केलेली आहे। आणि संपूर्ण रोडवर 1400 किलोमीटरचं
फायबर ऑप्टिक आपण टाकलेला आहे. त्यामुळे हा स्मार्ट रोड म्हणून या ठिकाणी विकसित करण्यात येतो आहे. 100% सगळ्या प्रणाली या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर हा इन्सिडेंट्स फ्री किंवा ॲक्सिडेंट फ्री कसा होईल या संदर्भातली टेक्नॉलॉजी आपण वापरायचा निर्णय हा या ठिकाणी केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आपण ज्यावेळेस याचं काम सुरू केलं त्याचवेळी आपण गेलला विनंती केली होती आणि गेलनी आपण राईट ऑफ वे दिला. एक संपूर्ण गॅस पाईपलाईन या ठिकाणी टाकलेली आहे. त्यामुळे ही अगदी कोकणापासनं तर नागपूरपर्यंत आणि पुढे गडचिरोलीपर्यंत ही सगळी गॅस पाईपलाईन जाणार आहे. आणि जेवढे जिल्हे या रस्त्यालगत येतात तिथल्या उद्योगांना गॅस देण्याचं काम या पाईपलाईनच्या माध्यमातून आपल्याला करता येणार आहे. त्यामुळे पलीकडच्या काळामध्ये ज्यावेळी आपण गडचिरोली स्टील सिटी तयार करतो तिथेही कोळशाच्या ऐवजी गॅस वापरला गेला पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि त्यातनं मोठा फायदा होणार आहे. आपल्याला माहिती आहे की शिर्डी असेल, अजिंठा असेल, शेगाव असेल, वेरूळ असेल, लोणार सरोवर असेल, अनेक अशा प्रकारच्या पर्यटनाच्या ज्या काही जागा आहेत किंवा ज्या आपली धार्मिक स्थळं आहेत ती देखील या समृद्धी महामार्गामुळे जोडण्याचं काम आपण केलेलं आहे. याच्यावर ॲम्ब्युलन्सेसची सेवा आपण उपलब्ध करून दिली आहे. आणि मला सांगितलं पाहिजे की याच्यावरचा ट्रॅफिक हा सातत्याने वाढतो आहे. जो ट्रॅफिक 2 लाख पर मंथ होता तो आता 10 लाख पर मंथपर्यंत गेलेला आहे. आणि आता हा शेवटचा टप्पा सुरू झाल्यामुळे याच्यामध्ये प्रचंड मोठी वाढ आता या ठिकाणी पहिल्याच टप्प्यात 5 पट झाली आहे, पण ती खूप मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी होईल हा विश्वास मला आहे. आणि यासोबत आज आपण वाशीच्या 3ऱ्या पुलाचं देखील उद्घाटन केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की वाशीच्या पुलावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम होतो. तो ट्रॅफिक जॅम संपवण्याच्या दृष्टीनं ही देखील एक अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची स्टेप आहे. मला असं वाटतं की ज्यावेळी समृद्धी महामार्गाचं काम मी आणि शिंदेसाहेब आम्ही दोघांनी सुरू केलं त्यावेळी अनेक लोकांना असं वाटायचं की ही केवळ घोषणा आहे, हे काम कधी पूर्ण होऊ शकत नाही. पण रेकॉर्ड वेळेमध्ये लँड ॲक्विजिशन झालं. अनेक नेत्यांनी विरोध करूनही ते लँड ॲक्विजिशन आम्ही केलं. आज मला अतिशय आनंद आहे की आमच्या महायुतीच्या कार्यकाळातच याचं उद्घाटन होत आहे आणि आम्ही तिघही महायुतीचे नेते या उद्घाटनाकरता उपस्थित आहोत. आणि आता अशाच प्रकारचा पुढच्या टप्प्यामध्ये आम्हाला शक्तिपीठ महामार्ग देखील तयार करायचा आहे. शक्तिपीठ महामार्ग असाच ॲक्सेस कंट्रोल रोड असेल, पण संपूर्ण मराठवाड्याचं आर्थिक चित्र हे पूर्णपणे बदलणारा, मराठवाड्याला इकॉनॉमिक टर्नअराउंड देणारा अशा प्रकारचा शक्तिपीठ महामार्ग ठरणार आहे. त्यामुळे त्याचंही काम हे आपण लवकरच या ठिकाणी सुरू करू हा विश्वास मला आहे. आज खरं म्हणजे आमच्या पासून अभिनंदन करतो MSRDCच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं आणि सर्व कॉन्ट्रॅक्टर्सचं, इथे काम करणाऱ्या सगळ्या मजुरांचं, सगळ्या मशीन ओनर्सचं, सगळ्यांचं मी मनापासनं अभिनंदन करतो की एक इंजिनिअरिंग मार्वल हे या ठिकाणी आपण तयार केलं. आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विकासामध्ये हा इकॉनॉमिक कॉरिडॉर खूप महत्त्वाची भूमिका या ठिकाणी पार पाडेल. आज मुझे बहुत खुशी है कि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धि महामार्ग का उद्घाटन हमने यहाँ पर किया है. इसके फर्स्ट फेज का उद्घाटन प्रधानमंत्री जी ने किया था. सेकंड फेज का उद्घाटन हमारे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे जी के नेतृत्व में हमने किया था. थर्ड फेज का उद्घाटन हमारे दादाजी ने किया था और आज इसके अंतिम फेज का उद्घाटन किया है. 701 किलोमीटर का ये समृद्धि महामार्ग अब लोगों के लिए, हम लोग
उसको लोकार्पित कर रहे हैं और एक प्रकार से इंजीनियरिंग मार्वल के रूप में इसको तैयार किया है। जिस टनेल में अभी हम लोग सब बैठे हैं, यह देश का सबसे चौड़ा टनेल है और 8 किलोमीटर का ट्विन टनेल है। ये एक रिकॉर्ड हम लोगों ने तैयार किया है। समृद्धि महामार्ग पर जितने इंजीनियरिंग अलग अलग प्रकार के स्ट्रक्चर्स हमको दिखाई पड़ते हैं, चाहे वो वायाडक्ट्स हो, अंडर पासेस हो, ओवर पासेस हो, एनिमल पासेस हो, ह्यूमन पासेस हो, मैं ऐसा मानता हूं कि ऐसा डिजाइन देश के किसी भी महामार्ग में आपको देखने को नहीं मिलेगा। और मुझे बहुत खुशी है कि महाराष्ट्र के 24 जिलों को इंटीग्रेट करते हुए हमारे जेएनपीटी पोर्ट के साथ जोड़ने का काम समृद्धि महामार्ग ने किया है और जल्दी ही हम इसको नए वाढ़वण पोर्ट से भी जोड़ेंगे। तो ये एक नया इकोनॉमिक कॉरिडोर के रूप में हम लोगों ने तैयार किया है। इसके ऊपर जल्दी ही बहुत ही स्मार्ट इंटीग्रेटेड ट्रैफिक मैनेजमेंट सिस्टम इंस्टॉल होगी और हम लोगों ने जिस समय इसका काम शुरू किया उसी समय गेल को निवेदन करते हुए उनको राइट ऑफ वे देकर एक गैस पाइपलाइन भी बिछाई है। तो इन सारे जिलों में जो उद्योग हैं उनके लिए गैस उपलब्ध करा देने का काम ये पाइपलाइन करेगी। इसके ऊपर बड़े पैमाने पर पेड़ लगाए गए हैं। हम लोगों का प्रयास है कि एक प्रकार से एक बहुत ही सस्टेनेबल ऐसा रोड ये तैयार हम करें। करीब हम लोग फर्स्ट फेज में 200 मेगावाट बिजली यहां पर सोलर पावर का निर्माण करेंगे। 500 मेगावाट तक उसको हम लेकर जाएंगे। सस्टेनेबिलिटी के सारे जो मायने हैं उस पर ये रोड खरा उतरेगा, इस प्रकार का हमारा प्रयास है। मैं आज इस मौके पर हमारे एमएसआरडीसी विभाग के सभी अधिकारियों का बहुत बहुत अभिनंदन करता हूं। पीडब्ल्यूडी विभाग के लोगों का अभिनंदन करता हूं। विशेष रूप से हमारे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी जो पहले दिन से इस रोड के साथ जुड़े हैं, हमारे दूसरे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार और हमारे सारे मंत्रिमंडल के मंत्रियों का भी मैं बहुत बहुत यहां पर धन्यवाद देना चाहता हूं। सभी की मदद के कारण एक रिकॉर्ड टाइम में देश का सबसे अच्छा मार्ग हम बना पाए और मैं ये भी कहना चाहता हूं कि देश का सबसे लंबा एक ही स्टेट में जाने वाला एक्सेस कंट्रोल रोड भी ये समृद्धि हाईवे है। इसका भी मुझे बहुत अभिमान है। मैं हम सब की ओर से, हमारी महायुति सरकार की ओर से इस रोड का लोकार्पण हुआ ऐसी घोषणा करता हूं और हमारे एकनाथ शिंदे जी से निवेदन करता हूं कि एकनाथ जी इस समय शुभकामनाएं दें।